ते त्याविषयी आणि मराठी भाषेविषयी सगळे अगदी मनापासून भरभरून बोलले. पुढच्या पिढीला जर तुम्हाला अगदी असं काहीतरी त्यांचा इंटरेस्ट जागवायचा असेल ना, तर त्यांना महाराष्ट्राची थोरवी कळली पाहिजे. आणि महाराष्ट्र हा ह्या 50, 60, 100, 300, 500 वर्षात घडलेला नाही आहे. महाराष्ट्राची जडणघडण जर बघितलं ना, तर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होत जेव्हा सह्याद्री पर्वताची जेव्हा निर्मिती झाली, तिथून सुरुवात केली पाहिजे. तेवढं मागे मी जाणार नाही. तरी पण तापी नदीच्या खोऱ्यामध्ये 3 लाख वर्षापूर्वीचा आदिमानवाचा सांगाडा सापडला. तेव्हा महाराष्ट्र होता, महाराष्ट्रामध्ये लोक राहत होती. 3 लाख वर्षाच्या गोष्टी करतोय मी. आणि कदाचित काहींचा त्यावर विश्वास बसणार नाही. मग आपण थोडंसं पुढे सरकूया. ऋग्वेदाच्या काळात म्हणजे अश्मयुगानंतर लोहयुगाच्या वेळेला ऋग्वेदामध्ये अपरांतक असा उच्चार आहे महाराष्ट्राचा. अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश, भारतामधला पश्चिमेकडचा देश. अपरांतक असा ऋग्वेदकालीन उल्लेख आहे, तो हा महाराष्ट्र. त्याच्यानंतर जर आपण आलो तर परशुरामाच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 9000 वर्षापूर्वीचा हा इतिहास सांगतो मी. परशुरामांनी पूर्ण ही धरती निक्षत्रिय केली 21 वेळा आणि मग ती एका ब्राह्मणाला दान करून स्वतःचं एक वेगळं राज्य निर्माण केलं, ते कोकण राज्य. आणि मग ते महेंद्र पर्वतावरती तपस्या करता निघून गेले. तो हा कोकण पट्टा म्हणजे अगदी तुमच्या सुरत पालघरपासून पूर्ण कोचीनपर्यंतचा हा जो पट्टा आहे ना, ही परशुरामाची निर्मिती, हा महाराष्ट्र. आणि ते जे महेंद्र पर्वतावरती गेले ना, तो आजचा महेंद्रगिरी. तुम्ही आज जर चिपळूणला परशुराम लोटेजवळ गेलात तर तिथला तो 1000 फूट उंचीचा जो एक छोटासा पर्वत आहे, ज्याच्यावरती परशुराम लोटेचं मंदिर आहे, त्याला महेंद्रगिरी पर्वतच म्हणतात. सुंदर आहे ना, त्याला महेंद्रगिरी पर्वत म्हणतात. तो हा महाराष्ट्र. त्याच्यानंतर रामायण काळीन जेव्हा रामायण त्यांचं खरं कर्तृत्व दाखवण्याकरता 14 वर्ष वनवासात गेले, तेव्हा ते दंडकारण्यात आले. ते दंडकारण्य आपलं नाशिक म्हणजे पंचवटी, जिथे आजही आपण रामाची पूजा करतो. पंचवटीमध्ये आपण जातो तीर्थक्षेत्र म्हणून. तिथेच सीतेचं अपहरण झालं होतं. मारीच राक्षस म्हणा, शूर्पणखा म्हणा, रावणाने इथे येऊन जटायूशी युद्ध केलं. या सगळ्या घटना सगळ्या महाराष्ट्रातल्या. म्हणजे त्यावेळेचा तो महाराष्ट्र दंडकारण्य. महाभारतामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुंतल, विदर्भ अशा राज्यांची नावं सापडतात. ही सगळी महाराष्ट्रातली. जेव्हा युधिष्ठिराने त्याचा ज्या युद्धामध्ये जो पराभव झाला युधिष्ठिराचा, तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं, ती एक कहाणी आहे, ते कथानक आहे, नळ दमयंती. नळ राजा आणि दमयंती. दमयंती ही विदर्भ राजाची कन्या. विदर्भ राज्य कुठे आहे? महाराष्ट्रात. नळदुर्ग किल्ला, हा नळाचा किल्ला, हा कुठे आहे? नळदुर्ग उस्मानाबाद. म्हणजे तो आपला महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राची